आणि आजची मोठी बातमी, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि AK-47 चालवण्याचे आदेश कुणाचे, असा संतप्त सवाल प्रियांका गांधींनी लोकसभेत केलाय। हे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे होते, असा सवालही त्यांनी केला। लाठीचार्ज का केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या, विद्यार्थी दहशतवादी आहेत का, असा संतापही प्रियांका गांधींनी व्यक्त केलाय। आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी और आदरणीय गृह मंत्री महोदय जी से पूछना चाहती हूं कि क्या जरूरत थी एक मासूम बच्ची पर इस तरह दमन करने की? क्या जरूरत थी उन छात्रों पर आंसू गैस चलवाने की, उन पर लाठियां बरसाने की, उन पर वाटर कैनन्स चलवाने की? क्या जरूरत थी उन नौजवान लड़कियों को जलील करते हुए उनके कपड़े फाड़ने की, उनको बेरहमी से गंदी तरह पिटवाने की? देश के युवाओं पर पैलेट गन्स और AK-47 चलवाने की क्या आवश्यकता थी? क्या वे आतंकवादी थे? क्या आतंकवादी हैं? टेररिस्ट हैं? हाँ, कांग्रेस बोल रही है। हाँ, कांग्रेस बोल रही है। जवाब दीजिए, जवाब दीजिए। कांग्रेस बोल रही है, जवाब मांग रही है, जवाब दीजिए। हमको ये सिस्टम को बदलना जरूरी है। हम यहाँ पर जो है क्यों डिसाइड कर रहे हैं कि एक ही साल, वो साल में एक ही बार क्यों परीक्षा दें? बाकी अगर हम देशों में देखेंगे तो उस देशों में जो है परीक्षा कई बार आप दे सकते हो, साल में कई बार, GMAT हो, GRE हो। इस परीक्षा में आप अगर अमेरिका में जाओगे तो अमेरिका में कई बार, साल में कई बार परीक्षा दे सकते हो आप, और उस परीक्षा का रिजल्ट तुरंत लगता है, लेकिन उसका एडमिशन जो है साल में एक बार होता है। तो मुझे लगता है कि ऐसी व्यवस्था को अपनाना चाहिए, क्योंकि आज टेक्नोलॉजी आगे जा रही है। The NEET paper leak is a crisis. Nobody is denying it. गलती हुआ, nobody is running away from responsibility. मैं आज आपको बताना चाहता हूं, we are committed to converting this crisis into an opportunity to transform the education system of the country, root and branch. This is the Modi model of hope and transformation. तर विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। हे आदेश सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्यांना दिले आहेत। महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे देखील मागे घेतले जाणार असून त्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः आदेश दिलेत। जंतर मंतरसह विविध राज्यात नीट पेपरफुटीच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले। आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, शिवाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची तसेच न्यायमूर्ती V मोहना यांच्या खंडपीठाने आज झालेल्या सुनावणीत हे आदेश जारी केले। त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र आधीपासून गुन्हेगारी इतिहास असलेल्या व्यक्तींना हा आदेश लागू होणार नाहीये। सोबतच हिंसाचाराच्या घटनांची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी एका उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव न्यायालयाने मांडला। कोर्टाकडून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे। तसेच इतर राज्यांमध्ये हिंसाचार झाला आहे की राज्यही आपली बाजू मांडू शकणार आहेत। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय ते आपण बघूया। पोलिसांनी नोंदवलेल्या आंदोलकांचा डिजिटल डेटा सार्वजनिक केला जाणार नाहीये। आंदोलकांची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा ओळख प्रकाशित करू नये। आंदोलनांसाठी यापूर्वी न्यायालयाने ठरवलेल्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज असू शकते। अशा आंदोलनांच्या वेळेस किंवा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये एक प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारची आंदोलनं होतच राहतील, पण अलीकडील आंदोलनांमध्ये झालेल्या कथित अतिरेकाच्या घटनांची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं आवश्यक आहे। अशा घटनांच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती किंवा SITची आवश्यकता आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या गुन्ह्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचे निर्देश दिले। महाराष्ट्रामध्ये नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला हे आदेश दिले। त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांची चिंता आता दूर झाली आहे।
खासदार कंगना रनौतकडनं जेनझी तरुणीचा गटार छाप असा उल्लेख करण्यात आला. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य कंगनानं केलंय. सीजेपी आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगनाची जीभ घसरली. कंगनाकडनं जेनझी तरुणीचा गटार छाप असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर आता टीकेची झोड देखील उठली आहे. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या भारतीय महिलांची एक नवीन पिढी निर्माण झाली, ज्यांना मी जनरेशन गटार असं संबोधते. यातील काहींकडं समाजाला किंवा व्यवस्थेला देण्यासाठी काहीच नाही. अभ्यासातही हुशार नाहीत आणि भ्रष्ट मानसिकतेच्या आहेत. तसंच त्या चांगल्या गृहिणी बनू शकत नाही. नशा करणं, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवणं यांसारख्या गोष्टींचं स्वातंत्र्य त्या अभिमानाने मिरवतात. त्या निर्लज्जपणे आपल्या पालकांच्या कमाईवर जगतात आणि प्रत्यक्षात स्वतंत्र नसतानाही स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सतत भांडत राहतात. हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? देखिए, कंगना रनौत जी को अब उनके पार्टी वाले ही ज्यादा नहीं पूछते हैं, ज्यादा सीरियसली नहीं लेते हैं उनको. तो हम लोग भी क्यों सीरियसली लें? वो हिमाचल में जब अपने सीट में उन्होंने विजिट किया था तो उन्होंने बोला था कि मैंने सोचा था कि थोड़ा बहुत ही काम करना पड़ेगा, यहाँ पे तो इतना ज्यादा काम करना पड़ता है एमपी बन के. तो ये उनका सीरियसनेस दिखाता है. वो हमें अनसीरियस जनरेशन बोल रही है, लेकिन उनका सीरियसनेस उन्होंने ही खुद को एक्सपोज कर दिया था. मैंने देखा है उनका बयान और मुझे अफसोस हो रहा है, क्योंकि जिस तरीके से वो बॉलीवुड माफिया के खिलाफ लड़ी थी, एजुकेशन और ये माफिया की, मुझे लगा कि वो बोलेंगे इसके खिलाफ भी. बिकॉज हैट्स ऑफ टू हर, जिस प्रेरणा और साहस के साथ उन्होंने बॉलीवुड माफिया के खिलाफ बोला था. मुझे बिल्कुल, मैं वेट ही कर रही थी कि प्लीज ये कुछ बोले. बट एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झालेला नाही, सीईटी सेलकडनं आरोपांचं खंडन करण्यात आलंय. सीईटी परीक्षेमध्ये 99 ते 100 पर्सेंटाईल गुण मिळालेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पीसीएम गटामध्ये केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडनं करण्यात आला होता. यावर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये फरक असल्याचं सीईटी सेलकडनं स्पष्ट करण्यात आलंय. एमएचटी सीईटी परीक्षेत कोणताही घोटाळा झालेला नाही असं स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आलंय. तसेच पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये फरक असतो असं स्पष्टीकरणही सीईटी सेलकडून देण्यात आलंय. दुसऱ्या परीक्षेच्या परफॉर्मन्सच्या आधारे आपण या परीक्षेकडे बघतोय. म्हणजे मुळात हे तसंच अव्यवहार्य आहे की एका परीक्षेमध्ये असलेल्या परफॉर्मन्स प्रमाणे दुसऱ्या परीक्षेमध्ये तसाच प्रकारचा परफॉर्मन्स आला पाहिजे, ही आपली जी अपेक्षा आहे ती तशी काही योग्य नाहीये. पर्सेंटाईल पद्धती ही त्या बॅचसाठी असते. त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100 पर्सेंटाईल म्हणतात आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाईल मिळतो. आपण त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतो ती चुकीची आहे. 12वीच्या परीक्षेतल्या सर्व विषयातील अंतिम गुणाची टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज. पण एमएचटी सीईटीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या बॅच केलेल्या असतात. बॅचमध्ये जो टॉपर असतात त्यांना 100 पर्सेंटाईल दिले जातात. समजा बॅचमध्ये 70% वाला विद्यार्थी सर्वाधिक गुण घेणारा असेल तर त्याला 100 पर्सेंटाईल मिळतात. या प्रकरणी सीईटी सेलनं मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या सायबर सेलकडे तक्रार देखील दाखल केली आहे. सीईटी परीक्षेमध्ये 99 ते 100 पर्सेंटाईल गुण मिळवलेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पीसीएम गटात केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट केलाय. या व्हिडिओमध्ये शिक्षक सीईटी मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतोय. अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. 15 रँक, 13 नंतर 15चं बघा, सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%. त्याला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे. 59-58 सुद्धा कमी आहे. बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय.
ऑफर्स बद्दल बोलतायत. आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56%, 800% आणि यांची रँक बघा. हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100. त्यावरून नाना पटोले, संजय राऊत आणि रोहित पवार यांनीही गंभीर आरोप केले होते. तर चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळले. ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत. आणि जर सीईटीचा सुद्धा पेपर तिथं फुटत असेल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे. रोहित पवारांची अशी इच्छा आहे की या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नावावर महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालू, महाराष्ट्रामध्ये षडयंत्र रचून आंदोलन करू आणि या सरकारला बदनाम करू. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करतायत. आता MSCETच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करायला सुरुवात केली आहे. परंतु एक लक्षात घ्या, हे सरकार सक्षम आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल. दरम्यान नांदेडमधील भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या मुलांचे सीईटी मधील गुण सांगत काँग्रेसनं भाजपवर आरोप केले. त्याला भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसचा आरोप काय येते बघा. नांदेडमधील भाजप नगरसेवक नेरळकरांच्या जुळ्या मुलांना सीईटी परीक्षेत अनुक्रमे 99% गुण मिळाले. 12वी बोर्ड परीक्षेत केवळ 56% आणि 51%, तर जेईई परीक्षेमध्ये 51% आणि 28% गुण मिळाले होते. पण सीईटी परीक्षेत 99% गुण मिळाल्याचा काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाढे यांचा दावा आहे. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत पीसीएम ग्रुपमध्ये. आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. 12वीला त्यांना 64 पॉईंट आणि 65 पॉईंट हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आहेत. 99 पॉईंट त्यांनी सीईटीचा अभ्यास केल्यामुळे त्यांना त्या सीईटी मध्ये तेवढे मार्क पडले. सर्वप्रथम भाजपचा मी नगरसेवक जरी असेल तर माझ्या विद्यार्थ्यांच्या, माझ्या मुलांच्या अभ्यासाचा तो विषय आहे. याच्यामध्ये भाजप किंवा राजकारण कोणत्या पक्षात यायची गरज नाही, कारण माझ्या मुलांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शरद पवार, पाज पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट झाली. या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा काहीही संबंध नाही असं शरद पवार यांनी म्हटले. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर दिल्लीमध्ये पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमधील शरद पवारांच्या 6 जनपद येथील निवासस्थानी पटेल आणि पार्थ पवार शरद पवारांना भेटली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. कालच दिल्लीमध्ये आदित्य तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे सुद्धा अमित शहा यांना भेटल्या होत्या. या 2 भेटींचे फोटो समोर येत नाहीत. तोच गेल्या आठवड्यामध्ये पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी हा निर्णय होऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. त्यातच सध्या होणाऱ्या दिल्लीतील या भेटीगाठींमुळे चर्चांना अधिकच बळ मिळतंय. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये गेल्यास राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जयंत पाटील यांनाही मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या सर्व चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी नेत्यांसह पवारांच्या पक्षाकडून मात्र कुणीही जाहीरपणे यावर भाष्य करत नाही. पवार एनडीए सोबत जाणार नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं. तर नाना पटोले यांनी मात्र आम्हाला काही फरक पडत नाही असं वक्तव्य केलंय. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात माझी भूमिका क्लिअर आहे. काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं. का अहो देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, अजून त्यांनी राजीनामा दिलाय का? जोपर्यंत देशाचे प्रधानमंत्री आहेत तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच. बघा, कोणी कोणाला भेटलं तरी मोदी आणि शहा काय 2029ला राहत नाही, हे पवार साहेबांनाही माहिती. मोदी तो गयो. पवार साहेब हे देशाचे नेते, देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता
हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही. आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. माझ्या पक्षाचा मी सच्चा कार्यकर्ता आहे, ताईंचा फॉलोअर आहे, माझ्या साहेबांचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाची मी एकनिष्ठ आहे. त्याच्यामुळे मी भेट घ्यायला ताईंसोबत गेलेलो. त्याच्यामुळे ताईंच्या रेवती ताईंचं आमच्या जे रिसेप्शन ठेवलेलं आहे 10 ऑगस्टला त्याचं निमंत्रण देणं एवढाच अजेंडा सुप्रिया ताईंचा होता. शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना. जास्त दिवस ते एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात. त्यांना खुश बदलण्याची सवय आहे हा देश जाणतो. म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही. पवार साहेबांच्या आणि मोदीजींच्या सगळं भेट झाली, त्याच्यात काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कोणालाही माहित नाही. आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काही वस्तुस्थिती जे असेल तर ते आपण सांगू शकत मी सांगू शकत नाही. तर त्याचे वरिष्ठ पातळी डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा. त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे. दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये येणार आहे, त्यामुळे तयारीत राहा अशा सूचना भाजप वरिष्ठांच्या फडणवीस शिंदेना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पवारांच्या पक्षाचं एनडीए सोबत जाण्याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या निधनाला 6 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. युगेंद्र पवारांकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे. बीएसआरच्या मालकावर अजूनही कारवाई झाली नाही असंही त्यांनी म्हटलं. आज काकांना जाऊन 6 महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाहीये. आत्तापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाही. साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत. CID असेल, आपले DGCA असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो? VSRच्या मालकांवर अजिबात कुठलीही कारवाई तिथं केली जात नाहीये. पण आता आमच्या सगळ्यांचा संयम सुटत चाललाय. काहीतरी एक दुसरा रिपोर्ट त्यांनी लवकरात लवकर आपल्या समोर तिथं त्यांनी मांडावा. देशामध्ये प्लास्टिक नोटा चलनामध्ये येणार आहेत. रिझर्व्ह बँक प्रायोगिक चाचणी अंतर्गत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणणार आहे. देशात लवकरच आता प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये येणार आहेत. रिझर्व्ह बँक प्रायोगिक चाचणी अंतर्गत 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणणार आहे. लोकसभेत नुकतंच एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. कागदी नोटा या लवकरच खराब होतात, पण कागदाच्या तुलनेमध्ये पॉलिमर नोटा जास्त वर्ष टिकतात. त्यामुळे हा प्रयोग केला जाणार असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. आरबीआयचं या संदर्भातलं नेमकं धोरण काय आहे ते आपण पाहूया. प्लास्टिक नोटांच्या प्रायोगिक चाचणीमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 100 कोटी नोटा चलनात आणल्या जातील. प्लास्टिक नोटांचं एकूण मूल्य 3000 कोटी रुपये असणार आहे. कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. 17 जुलैला रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने जागतिक निविदा काढली. 10 आणि 20 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 3.4 कोटी पॉलिमर शीट्सची जागतिक निविदा काढण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर नोटांबाबत सुद्धा विचार केला जाणार. प्लास्टिकच्या नोटांचा प्रयोग करण्याचा आरबीआयचा हा दुसरा प्रयत्न आहे. सप्टेंबर 2009 मध्ये आरबीआयने 10 रुपयांच्या 100 कोटी नोटा छापण्यासाठी पॉलिमर शीट्स खरेदीच्या निविदा मागवल्या होत्या. या नोटांची प्रत्यक्ष चाचणी कोची, मैसूर, शिमला, जयपूर आणि भुवनेश्वर यासारख्या विविध हवामान असलेल्या राज्यांमध्ये घेण्याचं नियोजित होतं. या चाचणीमधून नोटांच्या टिकाऊपणाची क्षमता तपासली जाणार होती. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे ही चाचणी मार्गी लागू शकली नाही. कोणकोणत्या देशांमध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या जातात ते आपण पाहूया. 1988 मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू केला. कॅनडा, UK, न्यूझीलंड, सिंगापूर, रोमानिया, व्हिएतनामसह 50 देशांमध्ये प्लास्टिक नोटांचा वापर केला जातो. बांगलादेशने सुद्धा प्लास्टिक नोटा जारी केल्या, पण त्यांच्या नियमित चलनामधील बहुतांश नोटा अजूनही कागदी आहेत. भूतानने सुद्धा काही प्लास्टिक नोटा जारी केल्या, पण नियमित वापर मात्र कागदी नोटांचा होतो. आता भारतामध्ये या नोटांचा प्रयोग किती यशस्वी होतो हे चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास
फाटलेल्या आणि मळलेल्या नोटांमुळे होणारे वाद नक्कीच कमी होतील. राज्यामध्ये उद्यापासून 31 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक्सपोस्ट करत या संदर्भातली माहिती देण्यात आली. घाट परिसरामध्ये काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील आहे. मुंबईमध्ये 30 आणि 31 जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सीएमओनं व्यक्त केलाय. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचा हा प्रभाव आहे. राज्यातील विविध भागामध्ये 29 ते 31 जुलैच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण, मध्य महाराष्ट्रामधील घाट परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सखल भागामध्ये पाणी साचणं, पूर येणं, वाहतुकीवर परिणाम तसंच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची देखील शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलैला पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामधील घाट परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.